एवढी सगळी माणसं, इतकी गर्दी. अगं पण ही चालली आहेत कुठे सगळी माणसं? सगळ्यांचे कपडे पण सारखेच दिसतात आणि मुखात एकच गजर. मुंग्यांची रान चालावी तशी एकदम सरळ एका रेषेत चालतायत ही माणसं. अगं हो ग, पण या वर्षीची आषाढी एकादशी पण होऊन गेली. मग हे काय आहे? कुठे चाललेत कुणास ठाऊक, पण काय छान चाललेत. त्यांचा गजर पण किती सुरेल वाटतोय आणि त्यात अगदी तल्लीन होऊन अगदी तन्मयतेने चालताना दिसतायत ही लोक. नका करू पर्यावरणाचा अपमान, नाहीतर होईल आपल्या सर्वांचं नुकसान. पर्यावरणाचा करूया सन्मान. ते काहीतरी सांगतायत पण. चल चल ऐकूया. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे हा काय प्रकार आहे? मागील काही गजरबंद होऊन हे चांगला संदेश पण देत आहेत. हातून पुष्कळ अशी कामं घडत गेली. अगं हो ना, जसे की वृक्षतोड, आणि त्यातले काही संदेश औद्योगिक त्यांच्या कपड्यांवर पण विकासासोबत दिसतायत. वाढते प्रदूषण, हे काय बाई नवीनच आहे. जीवनमानासोबत वाढलेली चल गाड्यांची संख्या, त्यातल्या कोणाला तरी जाऊन विचारायचं का? अतिवापर, हा चल चल बघूया आणि अशी विचार. अनेक कारणं जी झाली आहेत ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत. यामुळे वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहेत. निसर्गाचा समतोल ढासळलेला आहे. वातावरणात वाढत असलेला विषारी आणि धोकादायक कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, ओ ताई, ओ ताई, आणि हे आणि असे इतर हा ताई, हानिकारक काय झालं? वायू पृथ्वीच्या हो आजूबाजूचे ताई, तापमान हे काय वाढवण्यास चाललं आहे? कारणीभूत हे सर्व ठरत आहे. कुठे चाललंय? नवनवीन इलेक्ट्रॉनिक ताई, उपकरणे, आम्ही जसे सर्व air conditioner, परमपूज्य जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज नाणीसधाम यांचे भक्त शिष्य आहोत. आणि ही आहे आमच्या स्वस्वरूप संप्रदायाची वसुंधरा पायी दिंडी. आम्ही सगळे चालत चालत आमच्या गुरुमाऊलींचा 58वा जन्मोत्सव साजरा करायला जात आहोत, जो आहे 21 ऑक्टोबर 2023 या दिवशी आमच्या मुख्य पीठावर म्हणजेच नाणीजला. आणि आमच्या लाडक्या गुरुरायांचा पर्यावरण रक्षणाचा संदेश समाजाला देत देत आम्ही सगळे एकत्र चालत आहोत. ग्लोबल वॉर्मिंग हा सध्याचा सगळ्यात मोठा प्रश्न अख्ख्या जगाला भेडसावत आहे. या राक्षसाशी कसे 2 हात करायचे आणि कसे आपल्या भूमातेचे रक्षण करायचे याचीच माहिती आम्ही देत जात आहोत. चला निघू मी. माझी दिंडी पुढे गेली. अहो ताई, तुम्हाला अजून काही विचारायचंय? तुम्ही थांबू नका, हवं तर आम्ही थोडं चालतो तुमच्यासोबत. बरं बोला, काय विचारायचंय अजून? तुम्ही कुठून आलात आणि किती दिवस चालणार आहात? अजून काहीतरी सांगा ना. फार भारी वाटतंय हे सर्व. आम्ही म्हणजे ही दिंडी मुंबईहून म्हणजे संप्रदायाच्या मुंबई उपपीठ वसईहून निघाली आहे आणि तेही 4 ऑक्टोबरला. आम्ही जवळपास 1000 ते 1200 यात्रिकी आहोत. अशीच अजून एक दिंडी आमच्या उत्तर महाराष्ट्र या उपपीठ नाशिक रामशेज इथून निघाली. तर तिसरी मराठवाडा उपपीठ परभणी इथून निघाली आहे. आणि त्या दिंडी तर आमच्याही आधी निघाल्या आहेत. सर्वजण स्वामीजींचेच नाव घेत पर्यावरणाचे संदेश देत देत मजल दर मजल करत करत अनेक तालुके जिल्हे पार करत करत नाणीजला चालले आहेत. आणि आता तर आमचं ध्येय, आमची पंढरी जवळ सुद्धा आली. काय सांगताय काय? बापरे, इतके दिवस, इतके लोक फक्त चालत आहेत. याला प्रेम म्हणावे की वेड? काहीही म्हणा, पण आहेच माझा देव तसा, जीव ओवाळून टाकावा असा, देहभान हरपून त्यावर प्रेम करावा असा. द्वापारयुगात का गोप गवळणी सर्व गोकुळवासी, इतकंच काय तर गाई वासरं सुद्धा त्या एका श्रीकृष्ण मागे त्याच्या प्रेमामध्ये वेडेपिसे झाले होते. त्याच्या त्या दैवी रूपात आकंठ बुडाले होते. हे आज आम्हाला कळतंय. नवे नवे आम्ही ते अनुभवतोय. देवच इतका जीव लावणारा लाभला.
त्यासमोर आमचा जीव कसा बरं शांत बसेल? तुम्हाला माहितीये का, हे इतकेच लोक वेडे झालेले नाहीयेत. माझ्यासोबत नाणीजला चला, एकापेक्षा एक ठार वेडे झालेले लोक तुम्हाला दिसतील. 21 ऑक्टोबरच्या जन्मोत्सवासाठी लाखो लोक तुम्हाला दिसतील. अगदी 3-4 दिवस आधीपासूनच आलेले. माझा सुंदरगड भाविकांनी फुलून गेलेला असेल. कोणी या उत्सवाच्या तयारीत रममाण झालेला दिसेल, तर कोणी त्या सेवेकरांच्या सेवेत मग्न झालेला असेल. विदर्भातला माणूस सुद्धा कोकणातल्या, तर छत्तीसगडचा माणूस आंध्र प्रदेशातल्या माणसाला असा काही भेटेल जणू त्याचा मागच्या जन्मीचा भाऊच. हा असा बंधुभाव कुठे पाहायला मिळेल का? बरे, त्यात फक्त पोक्त पुरुष मंडळीच नाही, तर सर्व वर्गातील स्त्री पुरुष, युवा युवती, अगदी आबालवृद्ध सुद्धा सगळे एखादा सण साजरा करायला यावेत असे एकत्रित येतील. यावर्षी आम्हा सगळ्यांची दिवाळी जरा लवकरच सुरू होईल म्हणा ना. ताई, 20 तारखेलाच ना मुख्य मंदिरातून सर्व देवांना रितसर उत्सवाचे निमंत्रण जाईल. ते पण शांतपणे नाही हा, एकदम वाजत गाजत, ढोल ताशे वाजवत, नाचत नाचत. आणि ते परत मुख्य मंदिरात येतील ते देवांना सोबत घेऊनच हा. त्यांना प्रेमाने आदराने पालखीत बसवून संत शिरोमणी गजानन महाराज, श्री वरद चिंतामणी आणि प्रभू श्रीराम यांना मिरवत मिरवत मुख्य मंदिरात घेऊन येतील. असे कौतुक देवांचेच नाही बरं का ताई. आम्ही जेव्हा ही दिंडी घेऊन नाणीजला पोचू ना, आमची आई पण आमचं कोडकौतुक केल्याशिवाय राहणार नाही बघा. साक्षात आमचे लाडके परमपूज्य दादाश्रीच आमचे स्वागत करायला येणार आहेत. माहितीये का, किती ते प्रेम. आणि त्या रात्री तर गरबा नृत्य देखील आयोजित केलेले आहे. तुम्ही फक्त त्यावेळी उपस्थित भाविकांची ऊर्जा पहा. थक्क व्हाल तुम्ही. मीही जाणार आहे आणि बेधुंद होऊन नाचणार आहे.
इतकं सगळं चालून गेल्यावर नाचणार सुद्धा? हो मग, आमच्या देवाचा जन्मोत्सव आहे. बेफाम होऊन नाचणार, आनंद साजरा करणार. धन्य आहात बाबा तुम्ही. धन्य आणि आम्ही धन्य आहेत आमचे स्वामीजी. त्यांच्या जन्मोत्सवाच्या सकाळच्या सत्रात काय कार्यक्रम आहे माहितीये का? स्वतःसाठी काहीही न करता फक्त आणि फक्त समाजाचा, अखंड मानव जातीचा, निराधार लोकांचाच विचार केला. पुन्हा एकदा तब्बल 10 रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी अर्पण करून आधीच्या 42 गाड्यांमध्ये अजून 10 गाड्यांची भर घातली. राज्यात आमच्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या एकूण 52 रुग्णवाहिका महामार्गांवर कार्यरत आहेत. ज्या महामार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असतात. आतापर्यंत 17 ते 18,000 लोकांचे प्राण या सेवेतून वाचले आहेत. आणि या सोहळ्याला खुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस पण येणार आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगू का? मी पैज लावून सांगते, हे सगळं करताना स्वतः स्वामीजी एकही रुग्णवाहिकेची फीतही कापणार नाहीत किंवा श्रीफळही वाढवणार नाहीत. हे सर्व मानपानाचे विधी ते उपस्थित पाहुण्यांकडून करून घेतील. प्रेम करणारे, श्रद्धा ठेवणारे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी नाणीसपीठामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातनं उपस्थित झालेले सर्व भाविक भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की या धर्मपीठावर दुसऱ्यांदा येण्याची संधी मला मिळाली. 2016 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी आलो होतो आणि त्याही वेळी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने एक महासंकल्प घेण्यात आला होता. आणि या महासंकल्पाच्या अंतर्गत 54,000 लोकांनी देहदानाचा संकल्प घेतला. हा देखील एक रेकॉर्ड होता की नुसता संकल्प नाही, तर यातल्या अनेकांनी किंवा त्यांच्या परिवाराने त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 45 परिवारांनी हे देहदान प्रत्यक्षात केलेलं आहे. आज संप्रदायाच्या माध्यमातनं लाखो रक्ताच्या पिशव्या जमा होतात आणि अडचणीत असलेल्या लाखो लोकांना योग्य वेळी रक्त मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचतो. आता बघता बघता या 10 ॲम्ब्युलन्स आल्यानंतर 52 ॲम्ब्युलन्सची सेवा या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि म्हणून खरंच मी या ठिकाणी जगद्गुरूंचं आणि या संपूर्ण संप्रदायाचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो की समाजाकरता आपण ही सेवा करता. आणि शेवटी संत जे असतात ते सामान्य माणसातलं असामान्यत्व जागृत करतात. आणि म्हणूनच सामान्य माणसं देखील हा विचार करू शकतात की मी देखील ॲम्ब्युलन्स दिली पाहिजे, कारण त्यांच्यात जी असामान्यता असते त्याची कल्पना त्यांना नसते. पण सद्गुरू आपल्याला सांगतात की तुम्ही सामान्य नाही आहात, तुमच्यात ती ताकद आहे, तुमच्यात ती शक्ती आहे. आपल्या शक्तीची आठवण सद्गुरू आपल्याला करून देतात आणि मग त्या शक्तीचा खरा उपयोग समाजाकरता आपण करू शकतो. अशा प्रकारची सज्जन शक्ती जागृत करण्याचं काम हे या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच हे सगळे उपक्रम इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला चालताना दिसत आहेत. आणि आता राहिले त्याचे श्रेय, तेही आम्हा भक्तगणांना देऊन मोकळे होतील. देवेंद्रजी, आपल्याला आश्चर्य वाटेल
आणि मलाही त्यावेळी आश्चर्याचा धक्का बसला. लोक उभे राहिले आणि एका वेळेला 14 ॲम्ब्युलन्स आम्ही देतो म्हणाले. बरं, हे करवून कोणी घेतले असे म्हटले तर तेही श्रेय ते गजानन महाराजांना देतील. संत हे असेच असतात. म्हणतात ना, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे. अजून एक सांगायचेच राहिले बघा. 20 तारखेच्या सायंकाळी भव्य असा पदवीदान सोहळा होणार. परमपूज्य स्वामीजी या समाजाच्या हितासाठी प्रवचनकार सुद्धा घडवतात. पूर्वीच्या काळी संत मंडळी कीर्तन, प्रवचन, भारूड करून समाजामध्ये जनजागृती करायचे. समाजातील चुकीचे समज, रूढी बदलून त्यांना योग्य त्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करायचे. आज त्या सर्व गोष्टी, ते जनजागृतीचे प्रकार लोप पावले आहेत. हीच गरज ओळखून स्वामीजींनी प्रवचनकार घडवण्याची जणू एक कार्यशाळा स्थापित केली. यातून शेकडो प्रवचनकार तयार होऊन देशभरात जाऊन समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. अशा प्रशिक्षणार्थींना आज पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. खरे तर आमच्या स्वामीजींनी अनेक समाजोपयोगी उपक्रम चालू केले आहेत. इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण देण्यासाठी शाळा, सर्व जाती धर्मातील मुलांसाठी वेद पाठशाळा, राज्यातील महामार्गांवर मोफत ॲम्ब्युलन्स सेवा, रक्तदान शिबिरे, शासकीय मेडिकल कॉलेजेसना मरणोत्तर देहदान, व्यसनमुक्ती उपक्रम, हुंडा निर्मूलन, आपत्कालीन सेवा, शैक्षणिक दत्तक पालक योजना, दुर्बल घटक पुनर्वसन, वृक्षारोपण, युवांसाठी करिअर मार्गदर्शन, आरोग्य मार्गदर्शन, मोफत ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर, अंधश्रद्धा निर्मूलन. किती सांगू आणि किती नको, दिवस सुद्धा कमी पडेल. यानंतर सायंकाळी खरी उत्सवाची सुरुवात होईल. या सोहळ्याला तर स्वामीजींचे गुरुबंधू श्री आनंद महाराज देखील येणार आहेत म्हणे. ते सुद्धा आमच्या गुरुमाऊलींवर अगदी भावाप्रमाणे प्रेम करतात आणि परमपूज्य स्वामीजीही अत्यंत मायेने त्यांचे आदरातिथ्य करतात. संध्याकाळच्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा त्यांच्याच प्रवचनाने होईल पहा.
मी देव आहे का नाही आपण चौकशी करा, सोन्याची चौकशी करायला नको, खरं आहे का खोटं आहे. मग मी देव आहे. आणि एवढंच नव्हे, जे काळ सिद्धेश्वरांचे बोलवते, अरे मीच देव नाही, तुम्ही सुद्धा देव आहे, मी हे मरणार बाप्पाने नाही, सांगितलं तुम्ही होतं सुद्धा ना. मरणार नाही. तसंच नरेंद्र स्वामी सुद्धा आनंद छान- महाराज, हे मला बाप्पानीच सांगितलं तर तूच देव आहेस म्हणून. हो हो हो. हळूहळू स्वामीजींचे सगळेच गुरुबंधू आणि भगिनी प्रवचन करतील आणि मग आमचा देव आपल्या दिव्य वाणीतून आमच्यावर प्रेमाचा, ज्ञानामृताचा वर्षाव करेल. त्यांनी बोलायला सुरुवात केली ना, की असं वाटतं की त्यांनी बोलतच राहावे आणि आम्ही ते अमृत बसा भरून ग्रहणच करत राहावे. कितीही ऐकले तरीही तृष्णा काही संपत नाही. त्यांच्या वाणीतील ते दिव्य तेज, प्रत्येक शब्दात भरलेली त्यांची आम्हा सर्व लेकरांवरची माया, आम्ही अध्यात्मात प्रगती करावी यासाठीची तळमळ, आमच्यासाठीचे वात्सल्य, सर्व काही अगदी ओसंडून वाहत असते. म्हणाले ही गुरूंची कृपा. तेव्हा जे विचार घेऊन जातो गुरूंचा आणि आपल्या हृदयामध्ये साठवतो आणि त्याचं सातत्यानं पुरच्छरण करतो, पारायण करतो, त्या शिष्याचे अशा प्रकारे वाढदिवस होत असतात. आणि ते वाढदिवस त्याला नाही करावं लागत. बघा, मी बसलो आरामात आणि माझं काम करतो कोण? माझा राम, ज्याचं नाव आहे काळ सिद्धेश्वर. बाप श्रीमंत असला तर काय करतो ते बघा, छप्पर फाडके देऊन टाकतो. आता नवरात्र चालू आहेत, प्रत्येकाच्या घरी देवी बसलेली आहे आणि गर्दी किती आहे ती पहा. ते तानाजी बोलले होते ना, आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचं, तसे हे सगळे छावे जे बसलेले आहेत ते तशातले छावे आहेत ते. आणि अशा प्रकारचे पुत्री आणि पुत्र मिळणं हे भाग्याचं लक्षण असावं लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. माझा विठ्ठल कोण? काळ सिद्धेश्वर. यावेळी जरा कार्यक्रम वेगळा आहे. आज परमपूज्य स्वामीजींनंतर परमपूज्य दादाश्री प्रवचन करतील. मा दृक प्रपन्न पशुपाश विमोक्षणाय मुक्ताय भूरी करुणाय नमोल्लायाय स्वांशेन सर्व तनुभी उन्मनासी प्रतीत प्रत्येक दृश्य भगवते बृहते नमस्ते. आत्मा आत्म आप्त गृहवित्त जनेषु सक्ते ही दुष्प्रापणाय गुणसंग विवर्जिताय मुक्त आत्मभिः स्वहृदये परिभाविताय ज्ञानात्मने भगवते नमः ईश्वराय. संस्कृत में ये लिखा हुआ श्लोक है. ये श्लोक कहता है कि वह नारायण जो है, वह नारायण वो हमेशा योगियों के पास होता है, क्योंकि योगी जो होते हैं उस नारायण से हमेशा एक रूप होते हैं. उस नारायण का प्रेम उनके हृदय में सदा गूंजता रहता है. लेकिन हम जैसे दुखी कष्टी प्रपंच में विलीन हुए प्रपंच में जीने वाले, काम क्रोध मद इत्यादि विकारों से भरे हुए, अपनी इच्छा पूर्ति के लिए जीने के लिए अहंकार से भरे हुए जो आत्मा है, उस आत्मा से वो परम नारायण बहुत दूर है. क्योंकि हम तो कीचड़ से भरे हुए हैं, हमें तो कीचड़ ने घेर लिया है और इस कीचड़ के कारण वो प्रभु नारायण जो है वो हमसे दूर. एक तू ही है कि जो इस कीचड़ में फंसने वाले जड़ बुद्धियों को, मेरे जैसे जड़ बुद्धियों को इस संसार का सुख का मार्ग दर्शाता है. पूरी तरह से यह गजेंद्र आपके नाम के सामने शरण आया हूँ. यानंतर यावेळी परमपूज्य स्वामीजींना भक्तिगीतांमधून मानवंदना देण्याचा प्लॅन आहे.
त्या गीतांसोबतच आमच्या गुरुमाऊलींचे औक्षण सुद्धा होणार आहे. दरवर्षीची ही आमची परंपरा आहे. स्वामीजींचा जन्म हा रात्री 10चाच आणि त्याच ठोक्याला आम्ही सर्व एकाच वेळी स्वामीजींचे औक्षण करतो. आषाढी कार्तिकी भक्त जनेती, हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायणा. लाखो लोक एकाच वेळी घरून आणलेल्या दिव्यांनी जिथे असतील तिथून आपल्या आईला, आपल्या गुरुमाऊलींना ओवाळताना दिसतील आणि हे दृश्य पाहून तुम्हाला स्वर्ग सुद्धा फिका वाटेल. अहो, इतके विलोभनीय दृश्य असते ते. अखंड डोंगर, सुंदरगड लाखो दिव्यांनी उजळून निघतो आणि ते लाखो डोळे आपल्या गुरुमाऊलीला ओवाळताना प्रेमाने आणि भक्तिभावाने पाणावतात. परमात्म्याच्या त्या सगुण रूपाला पाहून धन्य होतात. या माझ्या परब्रह्माला काय अर्पण करू आणि काय नको अशी अवस्था होते आमची. पण आम्ही बापडे काय देणार? आमचा जीवभाव, हा जीवभाव वाहण्याशिवाय काय आहे आमच्याकडे? लाखो लोक असतात आजूबाजूला, पण आमच्या देवाच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना की एक नीरव आत्मिक शांतता, समाधान मनाला जाणवते. असे वाटते की आजूबाजूला दुसरे काहीच नाही, एकच माझा जीव आणि माझा शिव, बाकी काहीच नाही. सगळ्यांचा विसर पडतो. संपूर्ण ब्रह्मांडात या दोघांशिवाय काहीच नाही असे वाटते. गोविंद हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायणा. हरी म्हणा श्याम म्हणा, घनश्याम म्हणा, राधे श्याम म्हणा, मेघ श्याम म्हणा, श्याम म्हणा, घनश्याम म्हणा, राधे श्याम म्हणा, मेघ श्याम म्हणा, 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 मेघा श्याम म्हणा, राधे श्याम म्हणा, गण श्याम म्हणा, श्याम म्हणा, मेघा श्याम म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. हे बघा ताई, तुमच्याशी बोलता बोलता मी पोचले सुद्धा सोहळ्यात. पण हा आमचा उत्सव इथेच संपणार नाहीये बरं का. आमची खरी मजा तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 ऑक्टोबरला असणार आहे, जेव्हा आमचे स्वामीजी आम्हाला स्वतः खास दर्शन देणार आहेत, आमच्याशी गुजगोष्टी करणार आहेत. आमचा प्रवास कसा झाला, काय काय गमती जमती झाल्या, काही त्रास तर झाला नाही ना, हे सगळं सगळं काही जाणून घेणार आहे. अनुभव म्हणजे हा असा ना माऊली की लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगितलं की माझे भक्त आहेत ज्यांच्या पायाला फोड येतात, त्यांच्यानी चालणं होत नाही, पण ते गाडीतही बसत नाहीयेत. अक्षरशः माऊली त्या दिवशी खूप रडायला आली की तुम्हाला सगळ्यांचं कळतं आणि हो कळतं, पण आमच्यासारख्या जडमुळांना कळत नाही माऊली, कळत नाही. त्यानंतर मग 2-3 दिवस तशीच चालले, गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर मी म्हटलं स्वामीजी आता नाही गोळ्या खाणार, बस झालं, नाही खाणार, आता तुम्हाला मला चालवायचंय. मी येत होते रथाजवळून, सकाळी नाश्ता केलेला नव्हता, काही नाही. गुरुजींनी बोलवलं, खारीक दिली, ती खारीक मी एक खाल्ली, सगळ्यांना वाटल्या. ती खारीक खाल्ली, क्षणामध्ये ते फोडांचं म्हणजे आहेत की नाही दिसतात, पण त्याच्या वेदना काहीच झाल्या नाहीत. मग मी म्हटलं स्वामीजी तुम्हाला मला न्यायचंच आहे, आणि हो मला सगळ्यांनी सांगितलं तू जाणार नाही जाणार नाही. मी म्हटलं मी नाही जाणार, माझे गुरु मला नेणार आहेत
आणि खरंच माझ्या गुरुंनी इथपर्यंत आणले आणि प्रत्येक क्षणाला दाखवून दिले तुम्ही सोबत आहात. स्वामीजी असंच सगळ्यांच्या सोबत राहा, सगळ्यांना दिंडीमध्ये घेऊन या. श्री गुरुदेव माऊली. मी उपपीठ मराठवाडा इथून आलेली आहे, संभाजीनगरहून. विद्या सिद्धेश्वर जाधव. मला BP वाढला होता स्वामीजी माझा. मला चालण्याची कॅपॅसिटी नव्हती, पण मग तुमचा गजर घेतला आणि तुमचे रथ जवळ आला. मी म्हणलं स्वामींजी आता तुम्हीच आहे, माझी काही कॅपॅसिटी नाही चालण्याची, मला तुम्ही घेऊन चला. तर एकदम एनर्जी आली स्वामीजी आणि मी सुखरूपीतपर्यंत आली. कोटी कोटी धन्यवाद स्वामींजी. श्री गुरु. वय वर्ष 70 वर्ष, वसई राऊतवाडी शिरसाड फाट्यावरून मी पायी दिंडीमध्ये आलो आहे. मला डायबिटीज, दमा सगळे आजार आहेत, पण माऊलीने जेव्हा OMS ॲपमध्ये डिक्लेअर केला तेव्हापासून मला ध्यासच लागला होता की मी पालखीला येईन. आणि मी पायी दिंडीमध्ये इथपर्यंत आलो. दोन्ही पायाला फोड आलं. इथे चालत येईपर्यंत एक वेळा मला चक्कर आली. ॲम्ब्युलन्समध्ये औषध पाणी केलं, तिथपासून चालत येत होतो. रस्त्यात कुठेही बसलो नाही. माऊली माझ्यासोबत होते आणि माऊली रात्रंदिवस माझ्या स्वप्नात येऊन मला दर्शन देत होते आणि सांगत होते तू चल, मी तुझ्याबरोबर आहे. आणि माझी पायी दिंडी पूर्ण झाली. श्री गुरुदेव. अनुभव तर खूप आहेत दिंडीमध्ये. माऊली प्रत्येकाला खूप चांगल्या प्रकारचे अनुभव आले. तुम्ही प्रत्येकाची इच्छा पण पूर्ण केली. कोणाला शरबत हवंय शरबत पोचले, कोणाला गुलाबजामुन हवेत गुलाबजामुन पोचलेत. त्रास असतानाही माऊली दिंडी अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने पार पडली आहे. माझं नाव महेश सूर्यकांत शेलार. मी नवी मुंबईवरून आलो आहे. वसई ते नाणीधाम पर्यंतच्या पायी दिंडीमध्ये मी चालत होतो. मला इथं हेच म्हणावंसं वाटतं की मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. स्वामीजी मला असं का बोलावंसं वाटलं माहिती आहे की मला जॉबवरून सुट्टी नव्हती. आपल्या कृपेने जी वसईची पायी दिंडी 26 तारखेला निघणार होती ती 4 तारखेला पुढे गेली. मला वाटतंय माझ्या सुट्टीसाठीच ती पुढे गेली असेल. मला इथं सर्वांना हेच सांगायचं आहे की स्वामीजींना बहुतेक जण साईबाबांच्या रूपात बघतात, कोणी रामाच्या रूपात बघतात, पण मी माझ्या स्वामीजींना छत्रपती शिवरायांच्याच रूपात बघतो. आम्ही सदैव असेच चालत राहू. फक्त आपला कृपा आशीर्वाद आम्हा सर्वांवर असाच राहू द्या. श्री गुरुदेव. रडता पडता कोटही अडता तोच नेत असे पार. हे गुरूंचंच काम आहे, ते गुरूंनी केलं. परंतु तुमचं उत्कट प्रेम होतं, कारण एवढ्या सगळ्या दिंड्या आपल्या महाराष्ट्रामध्ये निघतात. त्यांचं अंतर किती असतं चालायचं? 10-15 किलोमीटर दिवसाला, म्हणजे भरपूर झालं. आणि आपलं अंतर जे होतं ते काही वेळेला 27-28 किलोमीटर पण झालेलं आहे. आणि आजपासून संप्रदायातल्या लोकांनी ह्या ड्रेसवरचा व्यक्ती बघितली की त्याला आदरानं नमस्कार केला पाहिजे. त्याचवेळी शास्त्रोक्त पद्धतीने वेदपारंगत पुरोहितांद्वारे गुरुकृपा अनुग्रह याग सुद्धा संपन्न होणार आहे. ज्यातून पायी दिंडीने आलेल्या श्रींच्या तिन्ही पादुकांमध्ये गुरुशक्ती पुनर्संचारित पुनर्प्रस्थापित वृद्धिंगत केली जाणार आहे. यानंतर विधिवत वारी उत्सवाची सांगता नेहमीप्रमाणे देवांना गाराणे घालून होणार आणि या सिद्धपादुका तसेच सोबत मुख्य मंदिरात आलेले सर्व देव पुन्हा एकदा वाजत गाजत पालखीत बसून आपापल्या निवासस्थानी जाण्यास निघणार. श्रींच्या तिन्ही पादुका सुद्धा नाथांच्या माहेरी जाऊन विसावणार आणि आम्ही पुन्हा एकदा या सिद्ध पादुका घेऊन 23 ऑक्टोबर रोजी आमच्या उपपीठांकडे निघणार. यावेळी मात्र बसमध्ये बसून आणि आमच्या गुरुमाऊलींचे नियोजन तरी पहा किती चोख आहे. जाताना आम्हाला प्रत्येकाला आमचा बस क्रमांकापासून ते आमच्या प्रत्येकाच्या सीट क्रमांकपर्यंत सगळं आम्हाला देण्यात येणार आहे. आणि मला खात्री आहे आमची ही माऊली आम्हाला निरोप द्यायला सुद्धा येणार.
आम्ही बसमध्ये बसून जोपर्यंत नजरेआड होत नाही तोपर्यंत आमच्याकडे पाहत बसणार. आईचं हृदय ते. लेकरांना जाताना पाहून कासाविस्तर होणारच ना. किती कमालीचे आहे तुमचे दोघांचेही नाते आणि प्रेमही. आजवर आम्ही अनेक संतांच्या गोष्टी ऐकल्या, पण अशा विलक्षण गोष्टी आम्ही आजच ऐकतोय. आणि हे ऐकताना खूप आनंद जाणवतोय, समाधानही तितकंच जाणवतंय. पण खरेच धन्य आहेत त्या गुरुमाऊली आणि धन्य आहात तुम्ही.